आता बघा, हे जर का सर्कल घेतलं ना आपण असं, स्पियर, सर्कल पण नाही. आता हे जर सगळीकडून बघितलं तर सर्कलच दिसणार आहे, स्पियर है ना. याचे कॅरेक्टर लाईन्स कसे दिसतील आपल्याला, या टाईपच्या, पण हार्डली 3-4 घेऊ समज घेण्यापुरतं. ठीक आहे. आता यातली जर का हा पार्ट कट केला आपण तर मधलाच, मग कसं दिसेल, ही जी पार्ट आहे ह्या पार्ट मधून जर का आपण पूर्ण कट करून टाकलं, त्याला पोकळ केलं, म्हणजे आरपार असं पूर्ण कट केलं की फक्त समोर कट पुढे, नाही पूर्ण डायमीटर पर्यंत त्याच्या. तर आता हे असं दिसेल, म्हणजे ही आतली त्याची डायमीटर दिसेल लास्ट पर्यंतची, है ना, एकदम कोर त्याचा. आणि हा एक आता सरफेस दिसेल. आता हे कर्व दिसणार नाही, हा एक फ्लॅट सरफेस दिसेल. जसं टरबूज कट केल्यानंतर कसं दिसते, हा एक टरबूज समज आपण एकदम लास्ट पर्यंत त्याला कट करतोय, तर 2 सरफेस तयार होतील त्याचे. हा कदाचित दुसरा टोन द्यायचा इथे, 2 वेगवेगळे प्लेन्स दाखवण्यासाठी. हे फ्लॅट सरफेस समजलेत ना काय ते, असं असतं टरबूज जर का आपण कट केलं पूर्ण तर. आणि आता याच्यामध्ये मग कर्व पार्ट येईल. कर्व पार्ट साठी तुम्ही हे पकडू शकता, ही लाईन ग्रेडियंट टाकण्यासाठी. डायरेक्शन्स पण बघ कसे घेतले ते, है ना. समजतात आहे 2 वेगवेगळे सरफेस कसे झाले ते. स्पिअरला फक्त आपण कट केले हा पार्ट. आता हे कंटिन्युएशन मध्ये दिसते बघ, त्यात हा कर्व आहे याच्यातला, आणि हा ग्रेडियंट पण याच्यातून डार्क टू लाईटचा, आणि हा कट झालेला पार्ट. ठीक आहे. आता जर का या स्पिअरला आपण दुसऱ्या पॉसिबिलिटीजने कट केलं, वरतून आणि खालून पण, इथून हे कॅरेक्टर लाईन्स टाकून घ्यायच्या आधी सोपं जाते कधी पण आपल्याला त्याचा शेप समजण्यासाठी. ठीक आहे. आता जर का आपण त्याला वरतून कट करतोय, ठीक आहे, आणि खालून पण कट करायचं. सपोज आपण इथून कट करतो त्याला, या पार्ट पासून वरतून खालून कट करायचं. आता सपोज आपल्याला, तर आपल्याकडे कोणता पार्ट उरणार आहे, हा पार्ट उरेल फक्त, आणि हा एक पार्ट उरेल. हा एकतर फ्लॅट राहील किंवा ऑलमोस्ट स्ट्रेट राहिल्यासारखं दिसेल. स्ट्रेटच येईल ऍक्च्युली, कारण की आपण या डायरेक्शननीच कट करतो ना सगळं, है ना. हा पार्ट आपण कट करून टाकतो, सोडून देतो. आता याच्यामध्ये ही लाईन दिसली, याच्यापैकी कोणती पण लाईन चूज करू शकतो आपण. असं नाही की फक्त हीच लाईन चूज करायची, ग्रेडियंटसाठी कोणती पण लाईन चूज करू शकतो आपण. आता सपोज आपण ही लाईन चूज केलीस, ठीक आहे, तर मग इथं डार्क घेऊन टाकायचं. या डायरेक्शन मध्येच त्याला लाईट करत राहायचं.
इथं पण जाताना या डायरेक्शन मध्ये लाईट करायचं त्याला हळूहळू. समजलं. तर मग हा पार्ट असा येईल कट झाल्यानंतरचा स्पिअरचा. आता हा कुठे यूज होऊ शकतो आपल्याला? मोस्ट ऑफ द टाइम बॉटल्स मध्ये असतो बघा असा हा पार्ट. जर का असं स्ट्रेट केला, एक सिलेंडर टाकला इथून खाली, बॉटलचं झाकण बॉटलचं असतं मोस्ट ऑफ द टाइम. बघ हे असं या टाईपचे असतात ना बॉटल्स. किंवा असं पण एक शेप होऊ शकतो की ज्याच्यामध्ये सिलेंडरचा थोडासा पार्ट आहे आणि स्पिअरचा पण थोडासा पार्ट हे असेंबल्ड केलेले आहेत हे ना. असे पण एक पॉसिबिलिटी होऊ शकते. किंवा याला जर का तू अजून समोर घेतलंस तर हा पार्ट जर का कट केला तर हा खालचा पण पार्ट काही ना काही तयार होऊ शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल गाडीचे ब्रेक्स असतात किंवा ॲक्सिलेटर आपण असतं गाडीचं हे ना, या टाईपचे असते. सिलेंडर असते आणि बाकीचे मग स्पिअर असतं. मग आता हा सिलेंडर आहे तर सिलेंडरचे कॅरेक्टर लेन्स कशी येतील मग तुला असे या डायरेक्शन मध्ये है ना सिलेंडरच्या. आणि ही जी लाईन असेल ती लाईन स्ट्रेट असेल सिलेंडरच्या फक्त. तर इथे जशी शेड इथं डार्क दिलेले तर इथं पण डार्क घ्यायचं. मग इथे लाईट घे, इथून मग परत हळूहळू डार्क करायचं. समजलं. हा शेप बनून जातो मग आपला. आता अजून स्पिअरला अजून कोणती पॉसिबिलिटी असू शकते की ज्याच्याकडून आपण कट करू शकतो आणि काही क्रिएटिव्ह करता येईल. जर का आपण असं डायगोनली कट केलेलं तर हा पार्ट निघून जाईल, हा पार्ट निघून जाईल. आता जर का आपण असं नॉर्मल पेनी बघितलं म्हणजे या पोस्चरनी बघितलं, जर जेव्हा स्पिअरचं सेंटर या साईडने असेल, हे सेंटर असतात ना हॉरिझॉन्टल व्हर्टिकल्सचे, असं जर का बघितलं तर आपल्याला फक्त सिलेंडर असंच दिसेल. फक्त आपल्याला या पद्धतीनेच दिसेल फक्त सिलेंडर. अनलेस अनटिल आपण त्याला टर्न करत नाही असं तोपर्यंत हा सरफेस दिसणार नाही आपल्याला. आता फक्त फ्लॅट सरफेस दिसतो, एक स्ट्रेट लाईन दिसते, फ्लॅट सरफेस पण नाही. पण ज्यावेळेस आपण याला फिरवत असं तर हा पार्ट कोणता बनलेला असेल, हा फ्लॅट सरफेस कोणाचा शेप घेईल, हा परफेक्ट सर्कलच असतो तो. आपल्याला ओव्हल दिसेल जर का आपण थोडंसं टिल्ट केलं त्याला. तर आपण जर केलं पूर्ण तर फिरवलं तर हे असं दिसेल आपल्याला जवळपास. म्हणजे हा फ्लॅट सरफेस दिसेल पूर्ण आणि हा मग स्पिअर दिसेल या केसमध्ये. ठीक आहे. तर इथून जर का आपण टिल्ट मध्ये घेतलं तर आपल्याला ओव्हल दिसेल. आता हे ओव्हल कशावरून शेप येईल, या डायरेक्शन वरून. समजलं. आणि हा फ्लॅट सरफेस येईल त्याच्यामुळे स्ट्रेट लाईन्स घेतो, कुठेच कर्व नाहीये. आणि याला आपण मग फ्लॅट सरफेस जर का असेल तर सगळीकडे एकच टोन येईल. त्याला रिकामा दाखवायचं असलं तर ग्रेडियंट स्केल करायचं. हा ते पण घेऊत ना आपण. म्हणजे हॉलो दाखवायचं असेल तर. आता हे सॉलिड झालं. आता त्याच्यातून एक ग्रेडियंट स्केल पकडायची कोणती तरी, म्हणजे एक लाईन पकडायची ग्रेडियंट टाकण्यासाठी. लाईन्समुळे शेडिंगला इझी जाते, अंडरस्टँडिंगला इझी जाते ते.
आता या डायरेक्शन मध्ये करायचं हे समजते ना, नाहीतर आपण कसं करतो या डायरेक्शन मध्ये करतो कर्वला पण, ते बिलकुल चुकीचं असतं. ते ज्या शेप असत होता त्या शेप मध्ये करायचं याला. कुठेतरी सोडून द्यायचं असं. याच्यामध्ये भरपूर काही खेळत बसू शकतो आपण. या ग्रेडियंट लाईन्सला पकडून जर का डार्क लाईट केले ना तर वेगवेगळे ऑब्जेक्ट्स हे बनते टेक्स्चर. जर का जास्त ग्रेडियंट टाकली याच्यामध्ये डार्क टू लाईट डार्क टू लाईट डार्क टू लाईट हा शेप फॉलो करून, तर हा स्टीलचा बनतो. स्टीलचे ऑब्जेक्ट्स असतात त्याच्यामध्ये जास्त लाईट्स असतात बघा ग्रेडियंट्स पडलेले है ना. ते जर का प्लास्टिकचं किंवा वुडन असेल किंवा थोडक्यात नॉन कंडक्टिंग मटेरियल असेल त्याच्यामध्ये ग्रेडियंट कमी असते. कंडक्टिंग मटेरियल जे असते त्याच्यामध्ये ग्रेडियंट जास्त असते. मेटलिक्स थोडक्यात मग ते गोल्ड असेल सिल्वर असेल आयर्न असेल स्टील असेल त्याच्यामध्ये जास्त ग्रेडियंट्स असतात बघ, चमकतात ते जास्त. नॉन कंडक्टिंग मटेरियल चमकत नाहीत जास्त है ना. आता याला आपण असे पण करू शकतो, पोकळ पण घेऊ शकतो. तर वेगळ्या शेपनी घेतो आपण याला. हे डायमीटर. आता तुला याचा पोकळ दाखवायचं. हे असं आलं प्लस थोडक्यात मग हे इथे कंटिन्यू होतं ना असं येईल. ठीक आहे. हा फ्लॅट आहे इथपर्यंत, इथे येताना कर्व येईल. समजलं. आता तुला याच्यामध्ये आता हे हे फ्लॅट नाही ना आता आपल्याला, हे कर्व दाखवते आपण, तर हे असं दिसेल मग इथे. म्हणजे हा कॉन्व्हेकेव पार्ट दिसेल, हा कॉन्व्हेक्स पार्ट दिसेल. तर हे ग्रेडियंट आपण अशी टाकू त्याच्यामध्ये, याला पकडून. समजलं. आता इथे डार्क टाकलं आपण, तर याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट इकडे घ्यायचं. याच्या ऑपोजिट हे नाही येणार, याच्या ऑपोजिट इकडे येईल. मग इथं डार्क पार्ट पडेल तो. समजलं. हे झालं तुझं ओपन. मग हे कोणते शेप होऊ शकतात, हे हे कोणते ऑब्जेक्ट होऊ शकते आपले, बाउल होऊ शकते, वाटी, टोपली होऊ शकते, बरंच काय होऊ शकते. त्याच्यामध्ये पॉसिबिलिटीज भरपूर आहेत, त्याच्यामध्ये भरपूर पॉसिबिलिटीज आहेत ना. किंवा याला जर का आपण असं ठेवलं तर ग्लास पण होऊ शकतो है ना. अजून कोणती पॉसिबिलिटी असू शकते आपण याला कट करण्यासाठी. आता याला आणि दुसऱ्या एखाद्या ऑब्जेक्टला पण कंबाईन करू, सिलेंडरला किंवा याला. ठीक आहे, जसं याला सिलेंडरला कंबाईन केलं होतं ना तसंच याला आणि दुसरा एखादा ऑब्जेक्ट घेतो आपण. जसं फॉर एक्झाम्पल सिलेंडर घेतलं, ह्या दोन गोष्टी जर कंबाईन केल्या तर असं पण पॉसिबिलिटी होऊ शकते. यातला हा भाग घेतला फक्त आणि खाली
वरती एक सिलेंडर लावला आपण. त्याची हाईट किती पण घेऊ शकतो आपण. सध्याला एवढी घेऊ. तर मी इकडे कसं बनेल हा आता, किंवा आपण सिलेंडरच कट केला असं समज. हा अख्खा सिलेंडरच आहे आणि या सिलेंडरला आपण सर्कलच्या हिशोबाने कट केला. आता हा स्क्वेअर नको कन्सिडर करू, आपण सर्कल कन्सिडर करूया. म्हणजे समजलं, जसं आपण पंच मशीननी होल्स पाडतो याच्यावरती पेपरवरती, तसं सिलेंडरवरती एक पंच मशीननी होल पाडला असेल आणि हे पोकळ सिलेंडर असेल. तर हे कसं दिसेल आता आपल्याला, ही एक ग्रेडियंट लाईन इथून दिसेल आणि इथे दिसेल आता, कारण की ही कट झालेली, इथे मग ग्रेडियंट पडेल. कॅन एक प्रकारची, है ना, एवढी कट होऊन जाईल कॅन. आता हा आतला सरफेस कोणता राहील मग, पलीकडचा सरफेस दिसेल तो. आता ही कॅन आहे, पंच केला तर तो पलीकडचा पण कट होईल ना. नाही अलीकडचाच कट करतो आपण असं सांगतो. आपण अख्खा सिलेंडर कट करत नाही, फक्त समोरची साईड कट करतो त्याची. मागची साईड जशी असते तशीच राहील. मागच्या साईड मध्ये ग्रेडियंट कशी पडेल मग आता, ऑपोजिट साईडनी टोन पडेल त्याचा, तो इथं पण रिफ्लेक्ट होईल. आता त्याच्यावरती मी लाईन्स नाही टाकत, बट डायरेक्ट ही ग्रेडियंट कॉपी करतो इथे. समजलं. ह्या गोष्टी असतात बेसिक्स कन्सेप्ट, तिच्या समजायला हव्यात आपल्याला. कॉन्केव्ह कोणता आहे, कॉन्व्हेक्स कोणता आहे, एक्झाम मध्ये हे विचारतात तुम्हाला. म्हणजे हे अज्युम करतात की तुम्हाला आलेलं असेल, याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन्स असतात एक्झाम्सवर. आता फील होतो ना तसा, कट झाल्यासारखं, कुठेतरी एकदम अचानक हे झालेले, मागे कट झालेला पार्ट दिसतो तो. आता मल्टिपल कट्स करू. आता हा तर सिंगल कट होता फक्त, है ना. एक तर लिनियर कट होता हा, की जो स्ट्रेट ब्लेडनी कट केलेला आहे. आणि आता हा कसा होता, की सर्कलच्या शेपनी त्याला कट केलेली आहे. आता असं काहीतरी गृहीत धरू की खालून पण कट करतो आणि वरतून पण कट करतो. हा, फक्त इक्वल नाही ठेवायचं. याला छोटासा पार्ट कट करूच आणि याला वाटलंच तर आपण मोठा म्हणजे हा नसेल, डायमीटर सर्वात जास्त मोठा असतो. ठीक आहे. आता एवढा पार्ट आपण कट करतो याच्यात. आता याच्यातून आपण स्क्वेअर पार्ट घेऊया. अँगल टिल्ट केल्यावर ओव्हल दिसेल ना, इथे एक ओव्हल दिसेल, खाली पण एक ओव्हल दिसेल. त्याच्यात एक ओव्हल. आता इथे काचीचाच बॉल दिसतो बघ, खालचा नाही दिसणार, अनलेस तो काचेचा नाही. आता हे तेच म्हणतो ना, काचेचा असल्यावर दिसेल आपल्याला पलीकडचं ट्रान्सपरंट. काच घ्या किंवा कोणता पण एखादा ऑब्जेक्ट घ्या, प्लास्टिक जरी घेतलं एकदम ट्रान्सपरंट असेल तर त्याच्यामध्ये पण आपल्याला मागचा सरफेस दिसतो. आता ट्रान्सपरंट ठेवायचे का ओपेक ठेवायचे हे शेडिंग वरती डिपेंड आहे. आपण जर केलं डार्क टोन देऊन मिटून टाकलं तर तो ओपेक झाला, है ना.
मग आता ट्रान्सपरंट ठेवतो आपण. आता हे दाखवण्यात मी ट्रान्सपरंट मुद्दा म्हणून ठेवले की आपलं पलीकडचं पण सरफेस दिसेल कट केला. आता तर फक्त आपण 2 कट्स केले असे अनइक्वल. आता एक अजून एक कट करतो आपण याला. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल असं कट करू. ठीक आहे, इथनं कट होईल आता. समजतंय? दिसले 2 गोष्टी दिसत नाही याच्यामध्ये. आता वाटलंच तुम्ही याला सेपरेट काढतो आणि दाखवतो की 2 वेगवेगळ्या गोष्टी कशा दिसतात त्याच्यात. हे समजते ना? हा नाईफ, हे कटिंग एज, याला पॅरल असलं हे खालचा पार्ट. आता आपण हे पोकळ समजतो. मागच्या वेळेस आपण हॉलो हे बघितलं होतं, सॉलिड बघितलं होतं. आता आपण हॉलो बघू. हॉलो असताना कसं दिसेल हे पूर्ण एक नाही दिसणार आपल्याला. आपण याची ड्रॉइंग करून घेऊ आधी. समजलं? नसेल समजलं? समजलं ना? आता हे जर समजत नसेल तर बेस्ट वे याचा आधार घ्यायचा ग्रीड लाईन्सचा, कॅरेक्टर लाईन्सचा. ही लाईन अशी असेल समोरच्या सरफेसमध्ये टाकून त्याची ग्रेडियंट. समजलं? हा खालचा सरफेस ठेवायचा का नाही हा आपल्यावर ऑप्शन आहे. ठीक आहे, आपण ठेवून देऊ. हा म्हणजे ग्लासच पकडा. हा ग्लास पूर्ण कट करतो आपण वरतून. आता खालचं पार्ट कट करायचं का नाही हे ऑप्शनल. आता आपण ठेवूच थोड्या वेळासाठी अंडरस्टँडिंग पर्पजसाठी. हे आता हे फ्लॅट येईल, तर सगळीकडे एकच स्टोन येईल. आला? आता मागचा पार्ट कसं दिसेल? जर का आपण इथं डार्क टाकलं तर तो डार्क इथं येईल. आता इथं या पार्टला फक्त स्ट्रेट आहे, पण सगळीकडे स्ट्रेट नसणार आहे. समजला हा शेप? आता कट झाल्यानंतर कसा येतो त्याच्यातून. आता उरलेला पार्ट आपण याच्यामध्ये पण बघता येईल आपल्याला. हा याच्यातून उरलेला पार्ट असेल. आता इथे टाकतो ग्रेडियंट टाकतो लाईटची. आता इथं कुठे येईल मग ग्रेडियंट? इकडे येईल, याच्या ऑपोजिट. समजले? 2 ऑब्जेक्ट्स कसे काढले. आज हे जर याची ड्रॉइंग करायची असते ना डायरेक्टली, तर तुझी मेथड कशी राहिली असती? मग याच्यामध्येच कदाचित 3-4 वेळेस यूज केलं असतं है ना, या शेपसाठी. म्हणून ही स्ट्रेट लाईन ड्रॉ केली असती तर कदाचित हे डिस्टन्स कमी जास्त वाटलं असतं तुला. मग तू ह्याच्यात इरेज करत बसली असतीस. मग ही लाईन जॉईन केली असती तर कदाचित हे असं आलं असतं, असं आलं असतं, माहित नाही कसं आलं असतं. बट
हे टोटली वेगळं राहिलं असतं. आणि जरी आलं असतं एक्झॅक्ट याच्यासारखं, तर तुला हे नसतं इमॅजिन करून काढता आलं. हे जरी तू कॉपी केलं ऍज इट इज, तर तुला हे नसतं इमॅजिन करून काढता आलं की उरलेला पार्ट कसा दिसला असता. तर त्यासाठी ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत समजणं. म्हणजे तुला सगळं मुळासकट समजून देतो. आता ते जर का आपल्याला हे एकदम शार्प एज मध्ये ठेवलेले आपण, पण इमॅजिन कर की एक ग्लास आहे किंवा एक कप आहे. ग्लास तरी स्टीलचा असतो, एक कप जो नॉर्मली सिरॅमिक्सचे असतात. जर का तो फुटला तर तो कसा दिसू शकतो? व्हिज्युअलाइज होऊ शकते का? तुकडे झाले त्याच्यावर, हो ना. तर ते ड्रॉ करता येईल का? तुकडे झालं म्हणजे काय झाले, त्याची हे जसे 2 तुकडे केले आपण, असे मल्टिपल तुकडे झालेले त्याचे, ते व्हिज्युअलाइज नाही होते ना. तर ते ह्या गोष्टी तुम्हाला एक्झाम्स मध्ये विचारू शकतात. किंवा तुम्ही NID सीट्स बघतात ना, तर तुमचा हा दृष्टिकोन त्याच्यामध्ये पाहिजे, ते तुम्हाला व्हिज्युअलाइज करता यायला पाहिजे. कसे आता हेच एक्झाम्पल देतो, हे 2 तुकडे झाले आपले, कपच आहे ना एक प्रकारचा. आता या कपला बघ तोडल्यानंतर कसं दिसू शकतो ते. सेम ठेवतो मी असंच. फक्त याला मी डिस्टॉर्ट करून ठेवेल. ही लाईन तर ठेवतोय मी, फक्त या लाईनला मी अनइव्हनली कट केलंय. याचा आणि मागच्याचा काही संबंध नसायला पाहिजे. समजला शेप? आता हे ब्रेक झालेलं आहे ना, इथे ग्रेडियंट बसेल. ग्रेडियंट तुटणार नाही कुठंच जोपर्यंत सरफेस फ्लॅट आहे, कंटिन्यू आहे. आणि हेच मागच्या सरफेस कसा राहील, आपण याला फ्लॅट ठेवतो. होते का व्हिज्युअलाइज? तुटलेला कप कसं दिसू शकतो ते याच टाईपचं दिसेल ना. तर हे विजन आपलं क्लिअर असायला पाहिजे. आता ते ब्रेक झालेले फक्त हे म्हणूनच नाही, तर तुला ग्लास पण याच्या प्रकारचा असतो. तुटलेला ग्लास पण काढतात ना तुला याच्यामध्ये, या शेप मध्ये. मग तुटलेले कोणते ऑब्जेक्ट काढतात? तुटले म्हणजे काय डायसेक्ट केली तुला स्ट्रेट घे किंवा मल्टिपल याच्यामध्ये. तुटलं म्हणजे काय व्हायब्रेशन्स असतात ना, फक्त मागे पुढे झाले ते हेच व्हायब्रेशन्स घेतले. मागे पुढे झिगझॅग शार्प मध्ये घ्यायच्या वेळी फक्त झिगझॅग घेतली आणि सगळं अनइव्हन घेतलं. याच्यामध्ये कसं हे 2 इव्हन होते, एक स्ट्रेट लाईन होते ना. याच्यामध्ये कसं काहीच नाही घेतलं, रॅन्डम घेतली. समजलं?